राज्यातील गड किल्ल्यांप्रमाणेच संरक्षित स्मारकांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली। गड किल्ले किंवा संरक्षित स्मारकांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत निवासी बांधकामांबरोबरच व्यावसायिक आणि अनधिकृत बांधकामां देखील पाडण्यात येतील असं शेलार यांनी सांगितलं। या अतिक्रमणांमुळे बांधकामामुळे किल्ल्यांच्या आणि स्मारकांच्या ऐतिहासिक पावित्र्याला धक्का लागत होता। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं। राज्यात एकूण 390 राज्य संरक्षित स्मारकं असून ही संरक्षित स्मारकं अतिक्रमणमुक्त राहावी आणि त्यांची ऐतिहासिकता अबाधित राहावी यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक केली जाणार आहे। स्मारकाचे जतन आणि संवर्धन अतिक्रमण निष्कासनासाठी नियोजन विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला। यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे।